आता बातमी आहे नीट पेपर फुटी प्रकरणातली। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे, ज्यातले 7 जण महाराष्ट्रातले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे पेपर फोडणारे 3 प्राध्यापक हे पुण्यामधले आहेत। नीटचा पेपर सेट करणारे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी अशा तिन्ही विषयांचे प्राध्यापक पुण्यामधले आहेत आणि पेपर फुटी मागेही त्यांचाच हात आहे असं समोर आलंय। त्यामुळे पेपर फुटीचं केंद्र पुणे असल्याचं आता समोर येत आहे। प्राध्यापिका मनीषा मांढरे, मनीषा हवालदार आणि पी.व्ही. कुलकर्णी हे तिघही एनटीएशी संबंधित आणि नीट पेपर सेट करण्याच्या टीममधले आहेत। भारतासारख्या इतक्या मोठ्या देशात हजारो शिक्षक असताना पुण्यातल्याच 3 शिक्षकांची नीटमध्ये झालेली निवड एनटीए यंत्रणेबद्दलच संशय निर्माण करते। विशेष म्हणजे हे तिन्ही शिक्षक पुण्यातल्या शिवाजीनगर, डेक्कन आणि बुधवारपेठ या 1.5 ते 2 किलोमीटरच्या परिसरात असलेल्या शिक्षण संस्थेमध्ये किंवा क्लासमध्ये शिकवत होते। त्यामुळे पेपर सेट करणाऱ्यांनी पेपर फोडला आणि लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान केल्याचं समोर येत आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यामध्ये कशी कारवाई झाली आहे, कोणकोणत्या प्राध्यापकांना अटक झाली आहे ते बघूया। केमिस्ट्रीचा पेपर फोडला म्हणून प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांचं नाव समोर आलंय। तर बायोलॉजीचा पेपर फोडणाऱ्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावरही कारवाई झाली आहे। त्याशिवाय फिजिक्सचा पेपर फोडण्याबद्दल प्राध्यापिका मनीषा हवालदार याही आता कचाट्यात आलेल्या आहेत, त्यांनाही अटक झाली आहे। तर मनीषा हवालदार पुण्यामधल्या बुधवार पेठेतल्या शेठ हिरालाल विद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करतात। या विद्यालयाच्या संचालकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे या सगळ्याबद्दल ते पाहूया। काल संध्याकाळी आम्हाला बातमी CBIच्या माध्यमातून म्हणजे प्रेस नोटच्या माध्यमातून समजली की मनीषा हवालदार या आमच्या शाळेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांना अटक करण्यात आलेली आहे। ही बातमी समजताच विद्यार्थ्यांशी अशा पद्धतीनं गैरवर्तन त्या परीक्षेच्या बाबतीत त्यांचं झालं आहे याचं समर्थन आम्ही अजिबात करणार नाही। त्यामुळं तात्काळ त्याचा आम्ही निषेध नोंदवलेला आहे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांचं निलंबनही तात्काळ करून ह्या चौकशीसाठी चौकशी समितीचं आम्ही गठन केलेलं आहे। म्हणजे शाळा प्रशासनाने आता त्यांना निलंबित केलेलं आहे? हो, शाळा प्रशासनाने तातडीने काल सायंकाळीच 6 ते 7च्या दरम्यान त्यांचं निलंबन केलेलं आहे।